मित्र हो, आत्तापर्यंतच्या प्राप्त झालेल्या व्हिडिओमधून आपण स्तर क्रमांक 6च्या पहिल्या कृतीपर्यंत माहिती करून घेतली. आता आपण स्तर क्रमांक 6 कृती क्रमांक 2 साठीच्या महत्त्वपूर्ण कृती अभ्यासूया. मागील स्तरापर्यंत विद्यार्थ्यांना वर्णमालेतील सर्व अक्षरे अवगत झालीच आहेत आणि विद्यार्थ्यांना स्वरचिन्हांची देखील माहिती असणार आहे. आता विद्यार्थ्यांना वर्णमालेतील सर्व अक्षरांचा आणि सर्व स्वरचिन्हांचा वापर करून अचूकरित्या श्रुतलेखन करण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करायचं आहे. वर्णमालेतील सर्व अक्षरांचा आणि सर्व स्वरचिन्हांचा वापर करून श्रुतलेखन कसे करावे याकरिता आपण या व्हिडिओमध्ये एक कृती पाहणार आहोत. कृतीचे शीर्षक आहे पाहूया किमया स्वरचिन्हांची. शिक्षक मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांना एक चित्र दाखवायचं आहे आणि त्या चित्राला संबंधित असणारे काही अक्षरे विद्यार्थ्यांना दाखवायची आहेत. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, येथे एक लाल गुलाबाचे चित्र आहे आणि या चित्राच्या समोरच काही अक्षरे देखील दिलेली आहेत, जसे की ग, ल, ब, ल, ल, अ, स, त. या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांना चित्राकडे बघून दिलेल्या अक्षरांना योग्य ते स्वरचिन्ह लावण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करायचं आहे. जसे की चित्रामध्ये आपण गुलाबाचं फूल पाहत आहोत, तर ग या अक्षराला उकाराचे स्वरचिन्ह जाईल, तर ल या अक्षराला आचे स्वरचिन्ह जाईल. म्हणजेच आपण हा शब्द गुलाब असे लिहू शकतो. गुलाबाच्या फुलाचा रंग येथे आपल्याला लाल दिसत आहे, म्हणून ल या अक्षराला आची मात्रा जाईल. म्हणजेच ल ल हे अक्षर आपण लाल असे लिहू शकतो. आणि शेवटी त ला ओचे स्वरचिन्ह जाईल, म्हणजेच आपण हे अक्षर अ स तो असे लिहू शकतो. म्हणजेच विद्यार्थ्यांना या गुलाबाच्या चित्राकडे बघून गुलाब लाल असतो असे वाक्य लिहिता येईल. विद्यार्थ्यांना चित्राकडे बघून योग्य अक्षरांना योग्य ते स्वरचिन्ह लावण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करता येईल. मित्रांनो, आपण अजून एक उदाहरण अभ्यासूया. आता स्क्रीनवर आपण दुसरे चित्र पाहू शकता. विद्यार्थ्यांसमोर हे दुसरे चित्र ठेवूया आणि त्याच्याशी निगडीत असणारी काही अक्षरे देखील देऊया. विद्यार्थी चित्राकडे पाहतील आणि त्यानंतर अक्षरांना योग्य ते स्वरचिन्ह लावून त्याचे वेगवेगळे शब्द बनवून त्यांचा योग्य तो क्रम लावून अर्थपूर्ण असे वाक्य तयार करतील. तुम्ही सर्वजण स्क्रीनवर केळीचं चित्र पाहत आहात. आता या केळीचे चित्र दाखवून आपण विद्यार्थ्यांना काही अक्षरे गटामध्ये देऊयात. सर्वप्रथम गट क्रमांक 1 म ल, दुसरा गट क ळ आणि गट क्रमांक 3 असेल अ व ड ट. आता शिक्षकांनी विद्यार्थ्यांना या गटामधील विविध अक्षरांना योग्य ते स्वरचिन्ह लावण्यासाठी मार्गदर्शन करावे आणि विद्यार्थी त्यांच्या आकलन शक्तीचा उपयोग करून गटामध्ये योग्य त्या अक्षरांना योग्य ते स्वरचिन्ह लावतील आणि विविध अर्थपूर्ण वाक्य तयार देखील करतील. जसे की मल कळ अवडत यापासून अर्थपूर्ण वाक्य असे तयार होईल. मला केळ आवडते. चला तर मग अभ्यासूया पुढचा अक्षर गट. पुढचा अक्षर गट असा असेल कळ पवळ असत. या ठिकाणी विद्यार्थ्यांना योग्य ते स्वरचिन्ह लावून अर्थपूर्ण शब्द तयार करून त्या शब्दांची गुंफण योग्यरित्या करून अर्थपूर्ण वाक्य तयार करण्यासाठी आपण योग्य ते मार्गदर्शन करू शकतो. तर या अक्षर गटापासून अर्थपूर्ण वाक्य याप्रमाणे तयार होईल. केळ पिवळे असते. केळ पिवळे असते. चला तर केळीचे चित्र पाहून आपण अजून एक अक्षर गट अभ्यासूया. पुढील अक्षर गट आहे कळ
ग ड अ स त आणि योग्य स्वरचिन्हांची निवड करून हे अर्थपूर्ण वाक्य याप्रमाणे तयार होईल. केळ गोड असते. केळ गोड असते. शिक्षक मित्र हो, विद्यार्थी त्यांच्या आकलन शक्तीचा उपयोग करून योग्य त्या अक्षराला योग्य ते स्वरचिन्ह लावून अर्थपूर्ण असे शब्द तयार करतील आणि मग शब्दांचा योग्य तो क्रम लावून वाक्य देखील तयार करतील. याप्रमाणे आपण विद्यार्थ्यांना एका चित्रापासून अनेक वाक्य तयार करण्यासाठी प्रेरित करू शकतो आणि यामुळे विद्यार्थ्यांचे वाचन त्याचप्रमाणे लेखन कौशल्य देखील सुधारू शकते. आपल्या शाळेमध्ये भाषा पेटी आणि निपुण पेटी उपलब्ध आहेत आणि या पेटीमध्ये विविध प्रकारचे साहित्य आहे. शिक्षक मित्रांनो, आपण त्या साहित्यांचा वापर करून विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्यामध्ये प्रगती करू शकतो. या ठिकाणी आपण पाहू शकता की काही स्वरचिन्हे आहेत आणि ही पूर्ण चौदाखडी आपल्याला इथे दिसत आहे. याचा वापर करून आपण विविध प्रकारचे शब्द आणि वाक्य तयार करू शकतो आणि अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये विद्यार्थ्यांमध्ये लेखन कौशल्याची प्रगती करू शकतो. आपल्या सर्वांना ही कृती आवडली असेलच. जाता जाता फक्त एवढंच सांगेन, विद्यार्थ्यांमध्ये लेखनाची आवड करूया निर्माण. विद्यार्थ्यांमध्ये लेखनाची आवड करूया निर्माण. योग्य स्वरचिन्हांची त्यांना देऊया जाण. शब्दखेळ खेळूया मजेशीर. शब्दखेळ खेळूया मजेशीर. विद्यार्थी लेखनात निपुण होतील खात्रीशीर. पाहूया किमया स्वरचिन्हांची. पाहूया किमया स्वरचिन्हांची. गोडी वाढवूया वाचन आणि लेखनाची. वाचन आणि लेखनाची. चला तर मग सर्वजण मिळून अशा विविध कृती आपल्या वर्गामध्ये राबवूया आणि निपुण महाराष्ट्राचे उद्दिष्ट पूर्णत्वास आणूया. धन्यवाद.